दामू शेट्टीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या, कमरेला चाव्या होत्या. दामू शेट्टीवर विश्वास होता. गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती. गोपीचंद कपाळाला असायचा, बुक्का असायचा. रात्रंदिवस विटेवरच्या मालकाचं चिंतन असायचं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो दामू शेट्टीवर ठेवत होता. संप्रदायात इतकी मोठी ताकद आहे, फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे. एवढी मोठी ताकद आहे, इतकी मोठी ताकद. कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही, त्याचं कुळ विचारित नाही, त्याच्या पाया पडते तो लोक. घर कधी गवसल म्हणून रोडवर अर्धा अर्धा तास उभं राहतात आम्हाला घेण्यासाठी लोक. अर्धा अर्धा घंटा. आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करतात. इतकं प्रेम आमच्यावर करतात. याची एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा. आम्ही किती गोड वागायला पाहिजे. योग असा आला, दामू शेट्टीने विचार केला आपल्या घरात 14 माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली 28 पाहिली. आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहिली. पुढच्या 4-2 दिवसात किती मरतील. एक पर्याय आहे. हा प्रांत जर वाचवायचा असेल, का बोलतेत माणसं, हा प्रांत जर वाचवायचा असेल, हा प्रांत वाचवायचा असेल तर 14 लोकांवर पाणी सोडावं लागेल. 14 मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल, परिसर, तर काय हरकत आहे 14 गेले असतील तर. घोड्यावर बसले, टाच मारली. बोलते बोलते आणि घोडं फिरल्या गेलं. सरदाराच्या मुलाने पाहिलं. आता ती हिंदीत बोलत असेल. दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आलेत. पण त्या सरदाराचा विश्वास होता, दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या ड्युटीवर नसेल करतील, असेल काहीतरी त्याचा, कारण विश्वास होता ना. सरदार झोपलेला आहे. दुपारचं जेवण झालं, वामकुक्षी घेतोय आणि दामू शेट्टीने एक ताट वाजिलं. ताट, जेवायचं ताट. एका गल्लीमध्ये 10-5 माणसं जमा झाली आणि त्यांना सांगितलं, राजे हो, भांडाराचं किलूप उघडून चाव्या मी फेकून दिल्यात, ज्याला धान्य पाहिजे त्यानं घेऊन जा. सरदार झोपीते. सगळं धान्य लुटून टाकलं. दामू शेट्टी घोड्यावर बसले आणि घरी आले. चलता चलता विटेवरच्या मालकाला मनातली मनात बोलत होते, देवा देवा, कसं रे आता, कसं आमच्या घरात त्या लोकायचं. ही जर बिदरच्या बादशाला वार्ता कळाली तर घर पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल, पूर्ण पेटून देईल. आल्याबरोबर दामू शेट्टीला पाय धुवायला पाणी दिलं. त्यांची पत्नी सात्विक होती. देत जा मालकाला पाणी. महादेवाला बेल वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाई जा. पांडुरंगाला मंजुळा वाहण्यापेक्षा नवऱ्याला जास्त जीव लाई जा. जी बाई पांडुरंगाला जास्त मंजुळा वाहती, नवऱ्याला जीव लाईत नाही, ती बाई म्हणजे चुडेलीन. जी बाई नवऱ्याला जास्त जीव न लावता महादेवाला जास्त बेल वाहती, ती शंकीन, ती डंकीन, ती यक्षीन, ती किंकीन. नैवम गिरगावकर लिखितम. कारण कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. संप्रदाय सर्वात मोठा दोष सांगितला तो. महाराज पाय धुवायला पाणी दिलं. एवढ्या वाट्यावर कण्या होत्या वाढल्या. दामू शेट्टीच्या लक्षात आलं, ह्या कण्या काय खाऊ आपण, राहू दे. आणि दिव्याच्या प्रकाशात आराम करत असताना मालकाच्या डोळ्याकडे बघितलं. लालबुंद कडा झालेल्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. सावध केलं, मालक काय कसलं दुःख आहे. काही नाही, बिदरच्या बादशाचं मंगळवेढ्याचं भांडाराच्या चाव्या फेकून दिल्या आणि भांडार लुटवलं. मरतीत ग माणसं, कितीतरी माणसं मेलेली पाहिली.
राजाई नावाच्या सुनबाई जवळ आल्या एकट्याच. मामा काय ग, बादशाला जरी ही वार्ता कळाली तर आपल्याला शासन काय? दामू शेट्टीनं सांगितलं प्राणदंड, आपल्याला एकालाही वाचू देणार नाहीत. प्राणदंड प्राणदंड प्राणदंड. वा. सासूकडं पाहिलं, एका तिळा इतकं दुःख गोणाबाईच्या चेहऱ्यावर नाही. गोणाबाईनं राजाईला विचारलं, राजाई काय वाटेल ग तुला, तू केवढ्या मोठ्या श्रीमंत सरदाराची कन्या आहेस. राजाईनं सांगितलं, आत्याबाई, सासूला आत्याच म्हणलं पाहिजे. सासूला आई म्हणायचं, आता निघले नाटक. पहिल्या सुना सासूला आत्याच म्हणायच्या, पण दर्जा माई इतका देत होत्या. ह्या सासूला आदरानं आई म्हणतात आणि दर्जा भिकारणीचा देत्या. हे चोंभाळे नाटक जास्त सुरू झाले. हे चोंभाळे चोंभाळे. एका घरी आम्ही गेलो तर मग मला चहा केला, त्यावेळेला मी चहा पित होतो. मला चहा द्याला, मी म्हणलं आजीला. ती बाई म्हणली, महाराज आमच्या आत्या एकदा सकाळी घेत्यात तर उद्या सकाळीच घेत्यात. तर मला दिलेला चहा पाहिल्या म्हातारीचे ओठ ओले झाले. ते माझ्या लक्षात आलं, हिला चहाची तलप आली, पण ही चुड्याली देईन ना. तिनं कमिलेली संपत्ती तुपात बुडून खाली आणि तिलाच खाऊ देईन. हिचे पोरं हिचे झोपीत अंगुठे घेते, झोपीत. ही वेळ येऊ द्यायची नाही माझ्या माईनं, नाही येऊ द्यायची. ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांच्यासाठी जर आपण दुष्काळ दाखवित असू तर आपली लेकरं आपल्याला निव्वळ विस्तवात ठेवतील याची कल्पना करा. काही नाही, कीर्तन ऐकिनं, भागवत ऐकिनं, रामायण ऐकिनं, देवाच्या दर्शनाला जाणं, वाऱ्या करणं, हे सगळं आपण वरचं देखावा करतो. आणि वागत नसल तर हे सगळं नदीला जातंय. विठाला विठाला. जिच्या बापानी 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग पोरीला झोपण्यासाठी द्यावा, घेतला नाही पोरीनं तो भाग सोडून द्या. 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग. आतापर्यंत महाराष्ट्रात एकही बाप सापडला नाही की ज्यानं पोरीला पलंग 5.5 क्विंटल दिलाय. ते फक्त 700 वर्षापूर्वी बिदरच्या बादशाकडचे सरदार, नामदेराचे सासरे, राजाईचे वडील. एवढ्या श्रीमंत सुखात वागलेली पोरगी आपल्या आत्याला म्हणती, आत्याबाई 14 लोकांचा जीव गेल्याच्या नंतर अख्खा प्रांत वाचत असेल तर याच्या पलीकडचं पुण्य कोणतं आहे? पण आपल्या प्रांतातली माणसं मरू नये याच्याकरता स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही. ही दया दामू शेट्टीच्या अंतकरणात होती. म्हणून जगाचा बाप महाराज कोण झाला? अभंगात फक्त तितकं वाक्य म्हणता येत नाही. झाला रिकामी जागा पंढरीनाथ, झाला रिकामी जागा पंढरीनाथ, घाली जुहार दरबारात. नीट मोजूनी पावती करा, खळखळा ओतिल्या मोहरा, नीट मोजूनी पावती करा. जगाचा पाप विठू नाईक दामू शेट्टीसाठी होतंय. त्याचं एकमेव जर कारण असेल तर नुसतं भजन नाही, त्यांच्या पाठीमागं एवढी मोठी दया होती. हे परिसर वाचला पाहिजे, ह्याच्यातलं एकही जाता कामा नये. आपण गेलो तरी हरकत नाही, पण हे जाता कामा नये. जीवावर उधार झाले, कुटुंबावर उधार झाले आणि परिसर वाचिला. देव का माया करणार नाही महाराज? हे सूत्र ज्याच्या अंतकरणात आहे त्याला दया म्हणतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, सर्वा भूती दया, 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 सर्वा
राजे लोक आहेत ते स्वरातले. वैकुंठवासी माधव महाराज 24 प्रकरण सांगायचे दामोशिटीतलं. पुन्हा एक सांगतो, कशाला दया म्हणते. उद्या सकाळी जर गावात चुकलेली एखादी जर मुलगी आली तर तिला जीव घालतान, तिला जीव घालतान. कपडे नसतील तर 5,000चा ड्रेस घेताल. पण गावातली सरपंच, उपसरपंच, चेअरमन वगैरे पोलीस पाटील सगळे जमा होणार आणि त्यांना नोंद देणार, पोरगी चुकलेली आली, पोलीस स्टेशनला निरोप द्या. इमानदारीनं सांगा, असं होईल का नाही? आपण ही कोणाची पोरगी आहे, कोण्या जातीची आहे, कोण्या कुळातली आहे? माऊली बुवा, ही ज्याच्या त्याच्या घरी जावी, तिचा फोटो छापा, मोबाईलला द्या, टीव्हीला द्या, रेडिओला सांगा, ज्याच्या त्याच्या व्हॉट्सअपला टाका. असं आपण करू का नाही? काय कमी आहे आपल्याकडे सांगा बरं? महाराष्ट्रात आता तरी आपल्या परिसरात असं एखादं घर आहे की ज्याला संध्याकाळची जेवारी नाही. घरातल्या 2 लोकांनी आटीतटीचं काम केल्याशिवाय दामू शेट्टीची चूल पेटत नव्हती. एक तर दामू शेट्टी आणि दुसऱ्या जनाबाई. पण इतक्या परिस्थितीत 14 लोकायला व्यवस्थित खाला नसताना 700 वर्षापूर्वी चुकलेली मुलगी घरात घेतली. चुकलेली मुलगी. त्याच्या पुढचं सूत्र सांगतो. त्याच्या पुढचं नामदेवाने घरी आणलं नवल नाही. शुद्ध अंतकरणाने गोनाबाईनं आतमध्ये घेतलं याबद्दलही नवल नाही. पण या दोघांच्या अंतकरणात एक आदरयुक्त भीती होती. नामदेवरांनी दारात आणलं, दारात आणल्यावर जनाबाईला सांगितलं, जाना इथपर्यंत आणतो, पण आईला विचारल्याशिवाय मधात नेता येत नाही. आई एक चुकलेली मुलगी आहे, घे मधात. आतमध्ये आणलं. कर्मनो गहनोगती. त्या दिवशी दामू शेट्टी संध्याकाळी घरी आलेच नाही. ती रात्र गेली, दुसऱ्या दिवशीचा दिवस गेला, आदल्या दिवशी दुपार गेली. ज्या दिवशी घेतलं त्या दिवशी दुपार गेली, त्या दिवशी रात्र गेली, दुसऱ्या दिवशीचा दिवस गेला. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 11, 11:30 वाजता दामू शेट्टी येणार. सगळ्यांची जेवणं खावणं सगळी काही झाली. एवढंभर पसाभर कण्या होत्या, त्या कण्यासुद्धा जनाबाईला देण्यात आल्या. आणि मग संध्याकाळची वेळ आहे. देवघरामध्ये गोणाबाईनं थोडंसं स्नेह म्हणजे तेल टाकलं आणि दिवा लावला. आणि देवाला विनंती करत असताना जरा डोळ्याच्या कडावल्या दिसल्या जनाबाईला गोणाबाईच्या. विचारलं, आई माय? महाराज काय वाणीत ताकद हो. आई आणि माय हा शब्द मम्मी म्हणल्या नाही. आपली शब्द सांभाळा, आपली शब्द. तुमच्या चप्पलच्या बुटाला हात लावून पाया पडतो. वारकरी संप्रदायातल्या तात्विक सदाचारी सनातन संस्कृतीतल्या लोकांनी अब्जानं जरी बापाला पगार असेल तरी पोराला बाबाला, वडिलाला बाबा म्हणायचं शिकवा, आईला आई म्हणायचं शिकवा. हो, मी तर म्हणतो जीवना वर्षाकाठी 10-5 कोटीचं त्याचं उत्पन्न असू द्या, त्याचं उत्पन्न असू द्या, त्यानं आदरानं मुलाला म्हणायचं, बाळा मला बाबा म्हणजाय. आपली शब्द सांभाळा. मोठ्यांनी जतन केले ना, मग बाकीचे लोक जतन करीत असतात. मोठे जर इकडे तिकडे कपडे फेडून पळाले ना, मग बाकीचे तर शिमग्याचा हुरेवच येतं. मोठ्या लोकांनी दर्जा सांभाळला पाहिजे. ज्याच्या बोटात मुद्या आहेत का त्यानं पंक्तीत बकीट घेऊन वाढलं पाहिजे. हे धोतर धरून चलो तू रूमण्या, कीर्तनात नाही काय नाही, इथं वाडा, याला रूमण्यान हाणायला पाहिजे. तो कशाला इथं दाखवतो तू या अंगठ्या? त्या बोटात आणि गळ्यात जितकं सोनं आहे तितकं लय लोकांच्या जिकडं तिकडं चपलाला लावलेले, तू कशाला येडेवानी करायला? मोठ्यांनी वागायचं, मोठ्यांनी. तुम्हाला एक पुरावा सांगतो. कालच्या शुद्ध वारीमध्ये मी जात असतो महिन्याच्या वारीला. एखादी अनावधानानं नकळत जर तारीख गेली तरच चुकत असेल, शक्यतो सोडत नाही महिन्याची वारी. तर तिथं मला सदाबाबा वारकरी भेटले. म्हणले, महाराज उजाड्याव पंढरपुरात चंद्रभागेत आंघोळीला जायचं. म्हणलं, काय सांगायले वारकरी बाबा, मी सकाळी जात असतो, काय असं एवढं नाही जागा आली तर 10-5 मिनटं उशिरा जात असतो. नाही म्हणे, उजाड्यावर जात जा. म्हणलं, कशामुळं? काही नाही म्हणे, तुम्हाला 4 लोक ओळखीत आहेत आणि 4 लोक तुम्हाला ओळखते, तुम्ही चंद्रभागेत आंघोळ करता म्हणून अजून 2 लोक शिल्लक करतील. तुम्ही चंद्रभागेत आंघोळ केली म्हणून अजून 4 लोक चंद्रभागेत आंघोळ करतील, नाही तर बरेच म्हणतील जय चंद्रभागा. अनंत पाप्यांचं पाप धुणारी या तीर्थाचा मोठेपण भगवान शिवशंकराने
बडीवार गायलाय तो कायमस्वरूपी, म्हणजे मोठ्यांनी चांगलं राहिलं पाहिजे, मोठ्यांनी मोठ्यांनी मोठ्यांनी. चला, डोळ्याच्या कडावल्या झाल्या. विचारलं, आईसाहेब एक बोलू माय? आपले शब्द आबा, तात्या, नाना, काका, जिजा, भाऊसाहेब, काय शब्द वजनदार होते हो, काय वजनदार. हा चांगली चांगली शिकलेली बायकोचा पत्या लाटायली, याला गडबडीत ड्युटीला जायचंय, ती डबा भरायली, हे रडायला लागल्यावर तिला, ती ओरडायला लागल्यावर तिला सुधरत नाही, ती डबा भरायली नाही बाहेर. ललो नको, आपली मम्मी भूर गेली, तू ही का त्याची? मला सांगा काय संस्कार घ्यायचे त्यानं, काय ही संस्कृती आपली? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. आपण जुनं सोडायचं नाही, जुनं आपलं जतन करायचं, बाकीचं अंगाला वरबडून घ्यायचं नाही. आपल्याकडं काय झालं, गुण काही ना माहीत नाही का? पूर्वीच्या काळात एवढी सप्ताह नव्हती तरी विकृती नव्हती. पूर्वीच्या काळात एवढी कीर्तनं भागवत नव्हती तरी माणसं चुकीचं इतकं वागत नव्हती. आता परमार्थाला वारीला दम नाही तरी 4-4 वर्षाच्या एका कुमारिकेवर अन्याय होतोय. याचं एकमेव कारण आहे, आपल्या तोंडात दुसऱ्या गोळ्या येतात. भुंग्याच्या जाती 14, भुंग्याच्या जाती 14. एक भुंग्याची जाते फक्त फुलावरचा मकरंद खाती, बाकी दुसरं काहीच खात नाही. आणि यहीनं पोरगी मराठवाड्यातली केली, आपल्या महाराष्ट्रातली केली, मानस सरोवरातली भुंगे. धोंड्याच्या महिन्यात याहेल जेवायला बोलिलं तर हेले नंबरी भुंगे होते आपल्या महाराष्ट्रातले. हे म्हणले पाहुण्याची तर जाचे रस्त्यानं हॉटेल उघडी नसली तर काय करावं, शिदुऱ्या संगच घेतल्या ह्या भुंग्यानं महाराष्ट्रातल्या. आणि मग मानस सरोवरातल्या पाहुण्यानं सांगितलं होतं बाकीच्याला, हे इतके फुलं पाहुण्यासाठी ठेवावं, सुवर्ण कमळाची फुलं, सुवर्ण कमळाची फुलं. गेल्याबरोबर हातपाय धुतले, म्हणले बसा जेवायला. कस काय जेवण? ते म्हणले आमचं आणि तुमचं सारखंच आहे. तर तिथला वयस्कर भुंगा होता, म्हणला व्याही आमच्या आणि तुमच्या जेवणात लय बदले, तुम्ही तोंडातल्या गोळ्या फेकून द्या. हे गोळे करणार भुंगे होते ना, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायचे, तुमच्या फार लहानपणची गोष्ट आहे ती, जुन्या लोकांना कळत ते भुंगे. जोपर्यंत तोंडातली घाण भुंगा फेकीत नाही तोपर्यंत फुलातला मकरंद कळत नाही. जोपर्यंत आपण पाश्चिमात्य संस्कृती फेकून देत नाहीत तोपर्यंत आपला उद्धार होत नाही आणि आपल्या संस्काराचं सूत्र उंच जात नाही. हे डोक्यात ठेवा. विठ्ठला विठ्ठला ज्याला बायको कदरली, ज्याला मायबाप कदरले, त्यानं रातच्या 12ला केक कापायचा नाही, घर भेटलं तर मोटरसायकलच्या सीटवर कापायचा. त्याला 2-4 उचले हार घालणार, ते असेच उचले मायबापान सोडून दिलेले कटाळे. याच्या वाढदिवसाला त्यानं, त्याच्या वाढदिवसाला त्यानं, त्याच्या वाढदिवसाला त्यानं हे आग लावे. तितक्या रात्री फटाके वाजिणार. अरे काय फटाका वाजवायलाय यानं, याला बायको कदरली त्याच्या नावानं 12 वाजता फटाके वाजवायलाय. तू या घरात धुपन घुसन, इतक्या नालायकासाठी तू फटाके वाजवायला नाही. या संस्कृती आपल्या नाही. चला असो, डोळ्याच्या कडा वल्या झाल्या. आईसाहेब काय काही नाही ग, नामदेवानं इथपर्यंत आणलंय, पण माझा नावा साबडा आहे ग, हरुष साबडे नामा माझे. भगवान सुद्धा म्हणायचे साबडा आहे माझा नामा. मी आणलं ग, पण मी जबाबदार व्यक्ती आहे. मी हळदीच्या अंगाने या घरात आले त्यावेळेस पासून मी मालकाला विचारल्याशिवाय एका रस्वादीर्घ इतकी चूक करत नाही. मी आणलं ग तुला जना, पण माझे मालकाने जर नकारलं तर उद्या उजाड्यावर तुला मंदिराकडे जावं लागेल. 7, 7:30, 8 वाजता सगळं आटपलेलं होतं. थोडा वेळ चिंतन झालं. कर्मनो गहनो गोती. त्या दिवशी 1:30 वाजता दामू शेट्टी आले. चंद्र ढळलेला होता, पोतड्याची उशी होती. झोपलेल्या आहेत जनाबाई. पुन्हा कर्मनो गहनो गोती. रात्रभर मालक येईपर्यंत गोनाबाई जाग्यात. दया सांगतोय, दया दया दया. उदाहरण क्रमांक 3, दया सांगतो. मग दामू शेट्टी आले, पायधुवाला पाणी दिलं. तेवढ्या रात्री जे काही कड्या असतील त्या खाल्ल्या असतील न खाल्ल्या असतील मला काही माहीत नाही, पण डोळ्याच्या कडा दिव्याच्या प्रकाशात पाहिल्या. गोना का काही नाही म्हणे मालक. हळदीच्या अंगानं आले त्यावेळेसपासून आज एक माझ्याच्यानं चूक घडली. नामदेवरायानं दारात आणलेली एक कन्या तुम्हाला न विचारता मध्ये घेतली. याबद्दल कुठे ती मुलगी? देवघराच्या झोपड्यात आहे. काय प्रारब्ध. दामू शेट्टीनं त्या देवघराच्या झोपड्यात प्रवेश करणं दिवाळीजनं संगत झालं. परिस्थिती नाजूक. ज्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तनं करून पांढरे शुभ्र धोत्र घालायलो, एवढ्याल्या गाड्या वापरायलो, आणि त्यांच्या झोपड्यात दिवा लावायला तेल नव्हतं. परिस्थिती पहा त्यांची काय असेल. तुमच्यावर घेत नाही, मी माझ्यावर घ्यालो. हो,
ज्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करून महाराष्ट्रभर तूप खालो. भारीचे कपडे, डाग दागिने, बंगले, गाड्या घोड्या, सगळा दिमाग आमचा. मोबाईल 1.5 हात. आता खिसा पुरण म्हणून थैल्या केल्या आम्ही मोबाईल ठेवाला. एवढं मोठं आमचं वैभव. अभंग कोणाचे? या संतांची. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. काय परिस्थिती ना, दिव्याला तेल नाही हो. थोडा वेळ थांबले. चंद्राचा संधी प्रकाश त्या झोपड्याच्या दारातून आतमध्ये जातो आणि संधी प्रकाशामध्ये त्या घरातली बुजुर्ग व्यक्ती, 14 लोकांचा कुटुंब प्रमुख जनाबाईच्या जवळ गेले. गोणाबाईनं सांगितलं होतं नाव जनाय. जवळ गेले. जना, ए जना. शरीर कापर भरत होतं. सुकलेलं लेकरू होतं. दामू शेट्टीनं आल्हाद अंगावर हात ठेवला. बाई, आमच्या इथं सोन्याच्या झाडाचं पान तुटावा आणि वाऱ्याने एखाद्या अभाग्याच्या पदरात पडावा, तशी तू आमच्या नशिबानं आमच्या घरी आली. हा शब्द पडला आणि मानेखाली हात घालून उठत असताना ती उशी होती का गाडेकर बुवा, ती ओली लागली. ओली लागली माऊली बुवा, ओली लागली ती उशी, ओली लागली. लक्षात आलं हे पाणी डोळ्यातलं आहे. उठवलं, इकडच्या झोपड्यात आणलं. दिव्याला तेल होतं. बघितलं, अंतःकरण गदगदलं. एकच सांगितलं, जना काय साजरं आहे ग माय लेकरू माझं. बाई, तुला एक बोलू का ग? आम्ही सगळी लोक 13 आहेत. आता तू 14वी. तू 14वी. पण तू रडत का होती ग? तू का रडत होती? नाही बाबा, ऐक ना, तू का रडत होती? नाही रडले. जना खोटं बोलू नकोस बरं. ज्या वेळेला तुझ्या मानेखाली हात घालून मी उठवलं त्यावेळेला तुझी उशी मला ओली लागत होती. ती साळीच्या तणसाची, पोतड्यामध्ये साळीचं तणच घातलेली उशी मला ओली लागत होती. का बाबा, मला भीती वाटत होती. गुरुवर्य नामदेवरायांनी आणलं इथपर्यंत. माझ्या माईनं मध्ये घेतलंय. पण जर तुम्हाला मी आवडले नसते तर मला घराच्या बाहेर जावं लागलं असतं. हृदयाला लावलं आणि सांगितलं, जना मी पांडुरंगाचा उपासक आहे. तो आमचा बाप आहे. त्या विटेवरच्या मालकाची शपथ घेऊन सांगेल, रक्ताच्या नात्यावर जितकं प्रेम करतो त्याच्या 1000 पटीनं तुझ्यावर करतो. मात्र रड जाऊ नको ग, रड जाऊ नको. जे असेल ते खात जाय. दृष्टांत संपला. मी आधी तुम्हाला सांगितलं, कोण्या माणसात हिंमत आहे सांगावं. आपण दत्तक घेऊ, पण कशी? शिक्षणाचा खर्च. हिच्या शिक्षणाच्या खर्चासाठी मी दत्तक, वह्या पुस्तकासाठी दत्तक, लग्नासाठी दत्तक, एखाद्या वेळेस भांडे कुंडे संसार लग्नात दत्तक, वर्ष 10-5 वर्ष लागणारा किराणा दत्तक. कायमस्वरूपी दत्तक दुसऱ्याची मुलगी घेऊ शकतो आपण? नाही. जगाच्या पाठीवर फक्त 9 लोकांनी क्रांती केली. त्याच्या चंद्र सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतकी जर क्रांती कोणी केली असेल तर ती फक्त दामू शेट्टीनं केली. महाराज जात पात पंथ कुळ न विचारता दुसऱ्याची लेक आपली समजून घरात घेणं आणि संध्याकाळचा ठिकाणा नाही घरामध्ये, या परिस्थितीत तिच्या दयेचं सूत्र करून तिला आपलंसं करणं सामान्य दया आहे. हिलाच मालक पहिल्या कडव्यात सर्वभूती